तो भाई हम आपके सामने 10 लोग रखेंगे, ये 10 लोगों के आप नाम बताइए, उनके पिताजी का नाम बताइए, उनकी उम्र बताइए और उनके मोबाइल नंबर बताइए। अब आप पत्रकारों में जिनके चाचा का नाम भृगुनाथ तिवारी हो वो आ जाए। गुरुजी, मैं 3 दिन से बल्कि सच्चाई को एबीपी न्यूज में दिखा रहा हूं। मैंने कोई अंधविश्वास फैलाने का और बताने का काम नहीं किया। आज के बाद अब अंधविश्वासी कहना बंद कर देना, वरना नंगा कर दिया जाएगा। कोणाच्याही श्रद्धेला ठेच पोहोचवण्याची आमची भावना अजिबात नाही। जी माणसं श्रद्धाळू आहेत त्यांनी त्यांची श्रद्धा पाळावीच। जी माणसं देवाला मानतात त्यांनी त्यांचा देव मानावाच। जी माणसं राक्षसांना घाबरून, दुष्ट प्रवृत्तींना घाबरून जर देवाकडे जात असतील तर अशा माणसांनी थोडासा विचार केला पाहिजे। मला असं वाटतं माणसाला माणसाची वागणूक देणं हाच सगळ्यात मोठा धर्म आहे। आणि जो केवळ पैसा कमवण्यासाठी लोकांच्या भीतीचा वापर करून घेतात अशा लोकांचा धर्म आपल्या खिसगणतीतही नसला पाहिजे। सध्या भारतामध्ये बागेश्वर धाम बाबा अर्थात धीरेंद्र शास्त्री यांचं प्रकरण खूप गाजू लागलेलं आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि श्याम मानव यांनी बागेश्वर धाम बाबा यांना जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हान आपण आधी बघूयात या व्हिडिओतून आणि मग चर्चा करूयात। तो भाई हम आपके सामने 10 लोग रखेंगे, ये 10 लोगों के आप नाम बताइए, उनके पिताजी का नाम बताइए, उनकी उम्र बताइए और उनके मोबाइल नंबर बताइए। आपका दावा है कि आप भक्तों के घर में जाते हो, कौन से रूम में कौन सी चीज कौन से अलमारी में रखी है कहते हो, इसको क्लेरोवायंस कहते हैं, दिव्य शक्तियाँ कहते हैं। ये दिव्य शक्तियाँ सिद्ध कीजिए। जहाँ ये चैलेंज कंडक्ट किया जाएगा, नागपुर के सभी सम्रांत पत्रकारों के सामने कंडक्ट किया जाएगा, उनके पास में ही जो रूम होगी वहाँ पर हम 10 चीज़ें रखेंगे, उसको वीडियो रिकॉर्डिंग करेंगे और आप उनको पहचान कर बताइए। अगर आप 90% भी करेक्ट रहते हो तो आपको 30 लाख रुपए का प्राइज मिलेगा हमारे संगठन का। अगर 30 लाख रुपए नहीं चाहिए तो भी आप आगे आइए। बघितला था व्हिडिओ। श्याम मानव यांनी बागेश्वर धाम बाबा अर्थात धीरेंद्र शास्त्री यांना एक आव्हान दिलेलं आहे आणि ते आव्हान धीरेंद्र शास्त्री किंवा बागेश्वर धाम बाबा यांनी स्वीकारलं। हे कधी आणि कसं स्वीकारलं त्याचा देखील व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो बघूयात आणि पुढे चर्चा सुरू करूयात। आज हम आपकी उस कसौटी पर उतरेंगे कि भारत के इतिहास में कोई भी दरबार वाला नहीं उतरा होगा। आता हे दोन्ही व्हिडिओ आपण सगळ्यांनी व्यवस्थित नीट बघितलेले आहेत। बघितले नसतील तर पुन्हा बघा, कारण शॉर्ट न्यूज मराठीवर हा व्हिडिओ तर कायम असणारच आहे। आणि जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलेत ते दोन्ही व्हिडिओ सुद्धा तुम्हाला यूट्यूबवर अनेक ठिकाणी दिसतील। आता गंमत अशी आहे की एका पत्रकाराने एबीपी न्यूज सारख्या चॅनलच्या एका पत्रकारानं धीरेंद्र शास्त्री यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे। ऑन कॅमेरा 1.5 तास चाललेली ही मुलाखत। आता सगळ्यांनाच माहिती आहे की 1.5 तास जर ऑन कॅमेरा मुलाखत चालते तेव्हा ऑफ कॅमेरा 5-5.5 तासाचं किमान काम झालेलं आहे। या 5-5.5 तासांमध्ये चर्चा कमी झाल्या असतील किंवा व्हिडिओ मुलाखत घेण्याच्या आधी देखील आणि नंतर देखील चर्चा कमी झाली असेल। या चर्चा झाल्या आणि भर दरबारात धीरेंद्र शास्त्री यांनी मला जे आव्हान दिलं होतं त्या आव्हानाला उत्तर म्हणून माझ्या काकाचं नाव कोणी सांगेल का असा जाहीर प्रश्न विचारला होता। सगळ्या पत्रकारांनी नकारार्थी भूमिका घेतली। सगळ्या ऐकणाऱ्या भक्तांनी देखील नाव सांगायला सक्षमता दाखवली नव्हती। आणि मग झालं असं की त्यांनी सांगितलं माझ्या काकाचं नाव जर तुम्ही सांगू शकत नसाल तर मी तुमच्या काकाचं नाव सांगतो। व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। आता हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर धाम बाबा यांनी सांगितलं होतं की मी तुमच्या काकाचं नाव सांगतो आणि त्यांनी बरोबर त्याच पत्रकाराच्या काकाचं नाव सांगितलं ज्यांची काही दिवसांपूर्वीच त्यांनी तब्बल 1.5 तासाची मुलाखत घेतलेली आहे। एबीपी न्यूजवरती ही मुलाखत आहे, नसेल माहीत तर बघू शकता। आता बरोबर त्याच पत्रकाराच्या काकाचं नाव का सांगितलं? शास्त्र आहे, विज्ञान आहे, अभ्यास आहे की काही चमत्कार आहे? बागेश्वर धाम बाबा तर सांगतात की मी चमत्कारी नाही, मला परमेश्वराचे आशीर्वाद आहेत, बागेश्वर बालाजी महाराजांचे आशीर्वाद आहेत आणि त्या आशीर्वादापोटी ते जे सांगतील तसं मी सांगतो। मी चमत्कारी पुरुष नाही, चमत्कारी नाही असं म्हणून देखील त्यांच्याकडे जवळपास प्रत्येक दरबारात 2-2.5 लाखांपेक्षाही जास्त लोकांची गर्दी असते। ही गर्दी कशासाठी असते? लोकांच्या मनात खरंच इतके प्रश्न आहेत? लोक इतक्या समस्यामध्ये ग्रस्त झालेले आहेत? समस्या भरपूर आहेत, प्रश्न अनेक आहेत, पण त्याची सोडवणूक करण्याचे मार्ग केवळ धार्मिकच का असतात हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। याचं कारण असं आहे
की धर्म प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकतो असं आपल्या प्रत्येकावरती बिंबवलेलं आहे. साधी गोष्ट आहे. पाण्यात भिजला, थंडीमध्ये गेला तर सर्दी होते, ताप होतो. ताप आला, सर्दी झाली की आपण दवाखान्यात जातो ना, की एखाद्या देवाच्या समोर बसून आपण जपमाळ करतो, डॉक्टरकडे जातो. गोळ्या औषधांशिवाय आपण बरे होऊ शकत नाहीत हे आपल्याला माहिती असतं, म्हणून आपण त्या पद्धतीनं आपलं वर्तन असतं. आपण दवाखान्यात जातो, आपण विज्ञानाला शरण जातो. पण असे कोणते प्रश्न असावेत की ज्यामुळे माणूस विज्ञानापासून दूर होऊन तो धर्माचा आधार घेतो, तो धर्माकडे जातो? धर्माची व्याख्या आमच्या संस्कृतीनं फार सुंदर केलेली आहे. धारयते इति धर्मः. आणि संत श्रेष्ठ माऊलींनी सुद्धा माणसाचा धर्म कोणता आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. धर्म कोणता आहे? ज्या पद्धतीचं माणसाचं वर्तन असलं पाहिजे तो माणसाचा खरा धर्म आहे. याचं विश्लेषण करताना फार सुंदर सांगितलेलं आहे शेवाळकरांनी. ते असं म्हणतात की बाई ही बाईच असते, पण ज्या क्षणी ती आई होते त्या क्षणी तिच्यातला मातृधर्म जागा होतो. तो सोडून जर तिला इतर कुठल्या इच्छा झाल्या तर ती आपल्या धर्माशी प्रतारणा करत असते. आणि गीतेनं सुद्धा सांगितलेलं आहे की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आपल्या धर्मात मरण आलं तर चांगलं आहे, परधर्माची लालसा माणसाला नसली पाहिजे. धर्माची इतकी सुंदर व्याख्या माऊलींनी जी सांगितलेली आहे ती त्याआधी किंवा त्यानंतर कोणीच सांगितली नाही. आता जो धर्म आपल्याला शिकवला जातो ते केवळ भीती दाखवणारा धर्म आहे. आणि या भीतीपासून जर तुम्हाला दूर जायचं असेल तर पैसा मोजावा लागेल. जिथं चमत्कार आहे तिथंच नमस्कार. बागेश्वर धाम महाराजांचं सत्य काय आहे जगासमोर येईलच, पण त्यामागचं विज्ञान काय आहे ते देखील समजून घ्यायला आपण पुढं सरसावलं पाहिजे. जाऊयात पुढं, कळून घेऊयात विज्ञान आणि खरा धर्म काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात. ऐकत रहा शॉर्ट न्यूज मराठीवरती.